गेली जवळपास 3.5 दशकं महाराष्ट्रातील राजकारण आणि सत्ताकारणाचा अजित पवार हे अविभाज्य घटक राहिलेले आहेत। राजकारण हे त्यांचं आयुष्य होतं। या राजकारणाचं अभिन्न अंग असलेल्या निवडणूक प्रचारासाठी जात असताना, सभांसाठी जात असतानाच त्यांच्या जीवनाची बारामतीतच अशी अखेर होणं हे जितकं अनपेक्षित आहे तितकं ते दुर्दैवी सुद्धा आहे। शरद पवारांचा वारसा समर्थपणे चालवणं आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं या दोन्ही स्वप्नपूर्तींपासून महाराष्ट्राचे हे लाडके दादा, हे लाडकं नेतृत्व कायमचं दूर झालंय। मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं एक स्वप्न होतं, राजकीय महत्त्वाकांक्षा होती, पण वारंवार मुख्यमंत्रीपद त्यांना हुलकावणी देत होतं आणि याबद्दल विचारल्यावर सुद्धा स्वतःच्या या शोकांतिकेची स्वतःच अजित पवार खिल्ली उडवायचे आणि हशा पिकवून द्यायचे। दादा, तुम्ही सगळीकडे आजपर्यंत वेळ पाळली, या वेळेस मात्र तुम्ही वेळ चुकवली। वेपन फक्त गाडीत ठेवण्यात, आज स्टेजवर वेपन तुम्हाला आणता येणार नाही। तुम्ही दिवसभर फिरणार आहात, त्यामुळे ती कॅरी करू नका। सध्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अनेक जण येऊ लागलेत दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी। चिता रचलेली आहे। तर हे शब्द आज बोलवेनात अजित पवारांसाठीची ही चिता आहे हे म्हणणं सुद्धा अत्यंत जड जात आहे। कार्यकर्त्यांचा हंबरडा एके ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। दादांसाठीचा आक्रोश आज सकाळपासून आपण पाहतोय आणि खरं तर काल हीच ती वेळ होती। याच क्षणाला खरं तर अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला। 8:46 ही वेळ होती आणि अजित पवारांचं हे विमान बारामतीमध्ये उतरणार होतं, लँड होणार होतं आणि त्याच वेळी विमान क्रॅश झालं लँड होत असताना आणि त्यामध्ये अजित पवार यांचं निधन झालं। अपघाताचं हे वृत्त जेव्हा बारामतीकरांवर येऊन आदळलं तेव्हा अक्षरशः हे वृत्त आदळल्याचीच परिस्थिती आलेली होती। कोणाचाही विश्वास बसणार नाही अशी ही कालची हीच ती वेळ होती आणि आता या घटनेला 24 तास पूर्ण झालेत। आज अजित पवार अनंतात विलीन होणार आहेत आणि अंतिम संस्काराची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। एकीकडे आपल्याला शोकाकुल सगळं वातावरण पाहायला मिळतच आहे, मात्र अजित पवारांना मानणारे जे त्यांचे समर्थक आहेत आणि विशेषतः युवा वर्ग आहे, सतत लव यू दादाच्या सुद्धा घोषणा आपल्याला काही वेळापूर्वी ऐकायला मिळत होत्या। दादा परत या अशा प्रकारची आर्त हाक दिली जात होती, मात्र आता अजितदादा ही हाक ऐकणार नाही आहेत। काही वेळापूर्वी आपण एक त्यांचं वक्तव्य ऐकलेलं होतं मिरजेमधल्या प्रचारसभेमध्ये। ते म्हटले की वैमानिकाचं बोलावणं आलं की जावं लागतं बाबा। त्याचप्रमाणे काळाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी म्हटलं की आज आपण आहोत उद्या नसू, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं। तर अनेकदा खरं तर अजित पवारांची हीच जी भाषा होती ती सर्वसामान्यांची भाषा होती, म्हणून ते जास्त जवळकीचे वाटत होते। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर आहेत आणि एक वेगळं वातावरण आपण पाहतोय सध्या। जाणून घेऊया प्रतापकडून काय नेमकं हे सगळं वातावरण सांगतंय। प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये प्रताप, चेहऱ्यावर त्यांच्या दुःखाचे भाव आहेत, डोळ्यामध्ये अश्रू दाटलेले आहेत। काय हे सगळं वातावरण सांगतंय? प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी सध्या या ठिकाणी बातचीत करतायत। अनेक नेते आहेत। आपण पुन्हा एकदा प्रतापशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। अवघी बारामती शोकसागरात बुडालेली आहे। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत। अजित पवार आज आपल्यामध्ये नाही यावर विश्वास बसणं कठीण आहे अशी सगळी परिस्थिती आहे। मनश्री पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, आता अनेक जण येऊ लागलेत कारण काही वेळामध्ये पार्थिव आता या मैदानामध्ये येणार आहे, मात्र सगळ्यांचे डोळे पाणावलेले दिसत आहेत। एक कुठेतरी जडपणा संपूर्ण वातावरणामध्ये इथे आम्हाला अनुभवायला मिळतोय। काय हे सगळं वातावरण आपल्याला तिथे पाहायला मिळतंय? त्या ठिकाणी आहे जिथे दादांची चिता रचली आहे।
माझ्या बाजूला इथे दादांची चिता रचण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय की शोकाकुल वातावरण तर आहेच, मात्र त्यासोबतच जे काही नेते आहेत, जे मुंबईतून आलेले आहेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत, ते सगळे इथे स्थानापन्न झालेले आहेत आणि अक्षरशः अश्रू अनावर झालेले आहेत. दादांच्या मुशीमध्ये हे नेते घडलेले आहेत. दादांच्या मुशीत तुम्ही घडलात. दादांनी वारसा तर प्रत्येकाला, इथल्या प्रत्येक तरुणाला दिलेला आहे. तुम्हाला तो वारसा कसा दिला आहे? आता माझ्यासाठी नाही, असंख्य कार्यकर्त्यांसाठी एक वडीलधारी मार्गदर्शक म्हणून ते होते. माझ्यासाठी तर प्रत्येक टप्प्यावर खंबीरपणे माझ्या मागे उभे होते. आणि कोपरगाव मतदारसंघामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये दादांनी भरभरून दिलं आणि म्हणून कोपरगावचा सगळा बदल मी करू शकलो. आणि ज्या पद्धतीची ताकद दादांनी दिली, जेवढे आपण म्हणतो का परखड होते किंवा कडक होते, म्हणून त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची आठवण त्या ठिकाणी राहील. आणि ज्या ज्या आठवणी त्यांच्या आहे त्याच्यामुळं त्यांच्यासारखा नेता नाही असं पूर्ण आधारवड गेला असं ची भावना झालेली. नक्कीच इथे मुंबईहून आलेले अनेक नेते आहेत. दिशांत आहे. एका बाजूला तुमच्या वडिलांचं जाणं आणि त्याच्यानंतर आज अजितदादांचं जाणं. तुम्ही अजित पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर अजित पवारांनी तुम्हाला एक ताकद दिली होती, एक पाठीशी खंबीरपणे उभे होते. तुमच्या बोलण्यातनं सुद्धा ते अनेकदा जाणवायचं. खूप मोठा धक्का है आणि दादा हमेशा एक फादर फिगर की तरह थे. बचपन के दोस्त हैं और पिताजी की भी बहुत ही अच्छे दोस्त हैं. पर ये पूरा जो एक धक्का है हमें ही नहीं, महाराष्ट्र और पूरे देश को लगा है और इससे उभरने को बहुत समय लगेगा. और ज़्यादा कुछ बोलने के लिए नहीं है. दादा एक ऐसी शख्सियत थे जिसकी कमी कभी पूरी नहीं हो पाएगी. आपने आपके पिता को भी गंवाया, आज अजीत दादा भी चले गए हैं, तो आगे के जो आपकी जर्नी है, शरद पवार जी से आप मिले, उनसे कुछ बातचीत हो पाई? देखिए, आज सियासी तौर पे तो कुछ बातें नहीं करना पड़ूंगा. पिताजी भी नहीं है अभी, दादा भी नहीं है, मगर कुछ ना कुछ ऊपर वाले ने सोचा ही होगा और आगे काम करते रहेंगे. और जो हमारे पे विश्वास रखा है लोगों ने, उस रख के काम करते रहेंगे और जो निष्ठा से काम करते हैं वही करते रहेंगे. बाकी ऊपर वाला जो सोचेगा हमारे लिए करेंगे. दिशांना सुद्धा भावना अनावर झालेल्या आहेत आणि विशेषतः इथे जे फोटोज लावलेले आहेत ते अतिशय बोलके आहेत. अजित पवारांची छबी इथे प्रत्येकाच्या डोळ्यात आहे. मागे कणखर दादा दिसत आहेत, इथे हसरे दादा दिसत आहेत. तुम्ही सुद्धा दादांच्या खूप जवळच्या सहकारी होतात आणि दादांबरोबर तुम्ही नेहमी दिसायचात आम्हाला. शब्द फुटत नाहीत आज. काय बोललं? इथे अनेकदा कार्यक्रम व्हायचे, शैक्षणिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम याच मैदानात झाले. मी राष्ट्रीय प्रवक्ता आहे राष्ट्रवादीची. आमचं शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार चांगलाच गेला हो. दादांच्या भाषणाची सुरुवात नेहमी व्हायची. त्यांनी कुठल्याही व्यासपीठावर गेले तरी हे 3 शब्द कधी सोडलेले नव्हते. ते बघूनच आम्ही त्यांच्या सोबत होतो. शिवशाहू फुले आंबेडकरांचं राजकारण, वारकरी संप्रदायाची समता, शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य घेऊनच पुढे जात. आज महाराष्ट्रामधलं जे राजकारण चाललंय धर्माच्या द्वेषाच्या नावाने, त्या राजकारणामधला एक विश्वासू चेहरा गेला आमचा. नेत्याने फार मोठा घात केला आमच्यावर, फार मोठा घात. खरं तर कुठल्याही व्यक्तीला किंवा विशेषतः बारामतीकरांना ज्यांनी विद्याप्रतिष्ठानला उभं राहताना बघितलेलं आहे, कधी हे वाटलं नव्हतं. कारण या ठिकाणी अनेक कार्यक्रम, त्याचे साक्षीदार आम्ही सुद्धा आहोत, तुम्ही सुद्धा आहात, माध्यमं सुद्धा आहेत. इथे शैक्षणिक कार्यक्रम झाले, इथे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. कधीही इथे अशा प्रकारच्या अंत्यसंस्काराची वेळ येईल असं कुणालाच वाटलेलं नव्हतं. खरंच वाटलं नव्हतं. पण अजितदादांचं असा अपघात होणं म्हणजे खूप, म्हणजे असं वाटायला लागतं की ते बाय रोड आले असते तर खूप बरं झालं असतं.
त्यांचं एवढं चांगलं सगळं त्यांनी उभं केलेलं हे सगळं साम्राज्य आणि हे सगळं म्हणजे किती अजितदादांसारखा एक नेता म्हणजे कोणीही सर्वसामान्य कार्यकर्ता जरी गेला तरी ते लगेच फोन करणार, त्याची मदत करणार आणि तत्परतेने कसं काम होईल हे बघणार आणि जे काम होण्यासारखं नसेल त्याला लगेच घालवून देणार की हे काय होणार नाही बाबा, तू हे करू नको. म्हणजे अजितदादांचं एक तो नावलौकिकच होता की लोकांसाठी काम करायचं आणि तत्परतेने करायचं. त्यामुळे अजितदादांची एक मोठी राजकारणात असा राजकारणी पुन्हा होणे नाही की त्याला प्रशासनावर जे एवढं त्यांची घट्ट पकड होती आणि जे कामं करण्याची त्यांचा झपाटा होता, झपाटल्यासारखे ते कामं करायचे. मला तर कळत नाही की अजितदादांचे सगळे PA असतील, सेक्रेटरीज असतील, जे अजितदादांच्या दिवसभर बरोबर असतील, त्या सगळ्यांना मला तर भासतेच आहे की अजितदादांसारखा एक नेता आपण गमावलेला आहे. खूप मोठं म्हणजे अक्षरशः पहाडच कोसळलेलं आहे. मुख्यमंत्री होण्याची इच्छा अपुरी राहिली का? तसे ते जनतेचे मुख्यमंत्रीच होते ताई. जेवढी मुख्यमंत्र्यांकडे गर्दी असायची तेवढीच दादांकडे असायची. माझ्या दृष्टीनं महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते राजकारण आता कुठल्या वळणावर जाईल हा प्रश्न आहे. नक्की त्याच्यामुळे ज्या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळत आहेत, ज्या ठिकाणी मी सध्या आहे अजित पवारांच्या अंतिम ठीक आहे. विद्या चव्हाण होत्या, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अन्य काही नेते सुद्धा मनश्री यांच्यासोबत आता होते. काय भावना आहेत त्यांच्या, त्या त्यांनी बोलून दाखवल्यात. प्रत्येकाला भावना व्यक्त करणं शक्य होतच आहे असंही नाही आहे, कारण प्रत्येकाचा कंठ दाटून येतोय, डोळ्यांमध्ये अश्रू उघळत आहेत. अतिशय दुःखद क्षण आहे प्रत्येकासाठी.